नमस्कार, द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण ओला कोलिम आणलेला आहे, याला जवळा पण म्हणतात। याचा आपण कटलेट बनवणार आहोत। एकदम ताजा फडफडीत आहे। हा धुवून स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे गाबोली पण भेटली आहे मच्छीची। त्याच्यामध्ये मी ही एक फुटलेली गाबोली आहे ती टाकणार आहे या कोलिमच्या कटलेटमध्ये। आपण हिला आता बाजूला काढून ठेवते मी, एक किंवा दोन, आणि बाकीचे आहेत ते मी इथे मीठ आणि हळद टाकून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये मी आता ही गाबोली आहे ती उकडून घेणार। उकडून अशासाठी घ्यायची की ती तळताना फुटत नाही, नाहीतर मग तळताना ती फुटते, सगळी अंडी त्याची अशी विखुरली जातात। हे बघा, हे असे हे सगळी आपण टाकायचे। आता ह्या सगळ्या मी गाबोळी उकडून घेणार आहे, अशी उकडून घेणार आहे। आणि आणखीन एक ह्याच्यातली गाबोली मी याच्यामध्ये कोलिममध्ये टाकणार आहे। कोलिमचा कटलेट करणार, त्यामध्ये टाकणार आहे। आता ही झाकण लावून 5 मिनिटं उकळून घेणार आहे। कोलिम असा पिळून याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला। घट्ट दाबून दाबून याच्यातलं पाणी काढायचं, जेणेकरून आपले कटलेट छान आपल्याला करता येतील। हे बघा, हे अशी गाबोळी आपण उकळून घेणार आहे। अशी छान उकळली गेली ना की गॅस बंद करणार आहे आपण। हे बघा, छान उकळते, शिजल्यावर बंद करणार। आता ही आपली गाबोली छान उकळून झालेली, शिजले ऑलमोस्ट। तर गॅस बंद करून तिला थंड होऊन देऊया। गाबोली छान उकळून झालेली, शिजले ऑलमोस्ट। तर गॅस बंद करून तिला थंड होऊन देऊया। आपण या धुतलेल्या कोलिममध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, हा घालणार आहोत। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे, मी वाटून ठेवते। ही पण आपण 1 ते 1.5 चमचा घालणार आहोत। हळद अर्धा चमचा, तिखट, थोडा गरम मसाला पावडर, घरगुती आमचूर पावडर 1 ते 1.5 चमचा इतकी, थोडं चटपटीत लागण्यासाठी चाट मसाला, अर्धा चमचा इतका जिरा पावडर, 1 चमचा इतका धणा पावडर, चवीपुरतं मीठ, 5 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत आपण। 1.5 ते 2 कप चण्याचं पीठ। अशी बाजूला काढून ठेवलेली मच्छीची गाबोळी आहे, ती पण ह्याच्यात आपण कुस्करून घालणार आहोत। बघा, ह्याची अशी काढायचं आहे असा आतला गर, असा अंड्याचा हा गर, गाबोलीचा गर काढायचा, हा असा निघतो। आता गाबोलीचा गर आपल्याला हा काढून घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये घालायचा आहे। मी गाबोली धुवून घेतली होती स्वच्छ। तुम्ही गाबोली अशी तोडून तोडून टाकली तरीही चालेल। हे पीठ सगळं हाताने एकजीव करायचं आपल्याला। कोलिम आणि चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ वगैरे टाकलं होतं, ते आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण हे असं मिक्सर तयार झालंय सगळं। आता आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया। आपली गाबोली, मच्छीची गाबोली उकडून झाली आहे, मीठ आणि हळद टाकलं होतं। आता आपण ही एखाद्या गाळणीने गाळून घेऊया, यातलं पाणी साफ काढून घेऊयात। आता ही गाळून घेतली आहे गाबोली, ही आपण काढून घेऊन याला मीठ, मसाला वगैरे मसाले लावून
तळायला घेऊया. मी दाखवते मी याच्यात काय काय घालणार आहे मसाले. काबुली मी अशी मधून थोडी कापून घेणार आहे, जेणेकरून मीठ मसाला सगळीकडे लागेल अशी मी कापून घेणार आहे. अशी कापून घेतली आहे काबुली, एकातनं 2 केली आहे. याला आता आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून ठेवली होती, ही लावली आहे. वर लाल मिरची पावडर, हा माझा घरगुती मसाला आहे. थोडा चाट मसाला, कमीच घालायचं आहे कारण आपण उकडताना मीठ आणि हळद घातलं होतं आणि चाट मसाला पण आहे ना, म्हणून मीठ थोडं कमीच घातलेलं आहे. हळद आणि लिंबाचा रस. आता हे सगळं एकत्र करून आपल्याला सगळं याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे या गाभोलीला. आपण याला आता मीठ मसाला सगळा या गाभोलीला लावून ठेवलाय. जरासं लावून ठेवू. त्यापर्यंत आपण मगाशी आपण हे कोलिमचं करून ठेवलं होतं ना, त्याचे आपण आता आधी कटलेट बनवून घेऊया. असं कोलिमचा एक असा या कटलेटचं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला तांदळाच्या पिठात थोडं लावून घ्यायचे. शॅलो फ्राय करायला टाकायचे. आपण हे 4 कटलेट टाकले. आता हे आपल्याला पलटवून दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे. असे गुलाबी रंगावरती, गोल्डन रंगावरती असे शेकून घ्यायचे दोन्ही बाजूने आणि मग काढायचे. हे थोडं मीडियम फ्लेमवरती मी केलेले आहेत. गॅस खूप फास्ट करायचा नाही, नाहीतर आतून कच्चे राहू शकतात. म्हणून मीडियम गॅसवरती मी एक चांगले गुलाबी होईपर्यंत शेकले आहेत. आता याच तव्यामध्ये आपण पॅनमध्ये गाभोळी फ्राय करून घेऊया. आपण याच पॅनमध्ये गाभोली तांदळाचं पीठ लावून फ्राय करून घेणार आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि अशी ही फ्राय करून घ्यायची आपल्याला. अशी ही तळायला टाकली आहे. थोडंसं खालून तळून झालं की ह्याला अलगद पलटवून दुसऱ्या बाजूने तळून फ्राय करून घ्यायची. ही दोन्ही बाजूनी छान तळून झाली आहे. फक्त याला काळजी घ्यायची, गाभोली तळताना अंगावर थोडी उडू शकते, म्हणून थोडं लांब उभं राहूनच ही गाभोली फ्राय करायची आहे. हे बघा, ही झाली. आता आपण याला काढून घेऊया. आपला कोलिम कटलेट आणि गाभोली फ्राय तयार आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.